सजवू नको हा व्यर्थची देह, जाईल वाया कोणी नसाय. सजवू नको हा व्यर्थची देह, जाईल वाया कोणी नसाय. कोणी कुणाचे नच प्रेमाचे, कोणी कुणाचे नच प्रेमाचे, प्रभू येशूच्या विना. देवई घरी पाहुणा पाहुणा, देवई घरी पाहुणा पाहुणा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 5 व वचन 15 मध्ये असे लिहिले आहे. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. जे वचन आपण ऐकले आहे ते एका अशुद्ध आत्मा लागलेल्या व्यक्तीबद्दल आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अशुद्ध आत्मा लागलेल्या व्यक्तीमधून अशुद्ध आत्मे घालून दिले. आता ती व्यक्ती बरी झालेली असून त्याची ओळख बदललेली आहे. तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला आपण पाहतो. जगाच्या दृष्टीने जी व्यक्ती चांगले वस्त्र पांघरते, व्यवसाय काम चांगल्या पद्धतीने करते, म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर आहे असे समजले जाते. पण देवाच्या दृष्टीने जोपर्यंत व्यक्ती तारणाची वस्त्रे परिधान करीत नाही, म्हणजेच देवाच्या दृष्टीने व्यक्ती जोपर्यंत वैयक्तिक पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताकडे कबुली देऊन क्षमा मागित नाही व तो माझ्या वैयक्तिक पापाबद्दल वधस्तंभावर मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व त्याला प्रभू म्हणून स्वीकारित नाही, तोपर्यंत ती व्यक्ती वस्त्र पांघरलेली नाही व शुद्धीवरही आलेली नाही व स्थिरही नाही. जगाच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त जो देव होता तो मानव होऊन देवपित्याच्या इच्छेप्रमाणे वधस्तंभावर मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठवून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवून प्रभू केले आहे. ह्यासाठी की वरील गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवून प्रभूजवळ बसलेले, वस्त्र पांघरलेले व शुद्धीवर आलेले असावे, जेणेकरून तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल व सार्वकालिक नरकाग्नीपासून तुमचा बचाव होईल. देव करो तुम्हाला प्रभूजवळ बसलेले, वस्त्र पांघरलेले व शुद्धीवर आलेले करो. देवई घरी पाहुणा, देवई घरी पाहुणा पाहुणा, देवई घरी पाहुणा.